वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकन्नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गोपाल कृष्ण भगवान की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। सर्वांना प्रणाम, सर्वांना वंदन करते। कठोपनिषदातील अध्याय 1 वल्ली 3 याचा अभ्यास आपण करीत आहोत। मंत्र क्रमांक 1 आणि 2 याचा अभ्यास केला आणि त्याच्यानंतर मंत्र क्रमांक 3 पासून 8 पर्यंत एक महत्त्वाच्या साधना पद्धतीचा अभ्यास आपण मागच्या काही सत्रांमध्ये केला। यमदेवांनी नचिकेताला रथाचं रूपक वापरून एक सुंदर साधना पद्धती समजावून सांगितली। रूपक आहे, रूपकामध्ये यमदेव सांगतात की जीवात्मा रथी आहे, शरीर रथ, बुद्धी सारथी, मन जणू लगाम आहेत, इंद्रिये घोड्यांसारखी आहेत। हे इंद्रियरूपी घोडे विषयरूपी मार्गांवरती धावतात आणि या सर्वांना, या संपूर्ण रथाचा जो मालक जीवात्मा रथी तो भोक्ता आहे आणि तो शरीर मन इंद्रिय या सर्वांनी मिळून बनलेला जीवात्मा हा या रथाचा मालक आहे। रथाचं हे रूपक सांगताना पुढे यमदेवांनी हे देखील सांगितलं की बुद्धी या संपूर्ण रथाची सारथी आहे। विज्ञानवान आणि अविज्ञानवान या 2 शब्दांचा आपण विचार केला। विज्ञानवान म्हणजे ज्या बुद्धीमध्ये विवेक आहे। आचार्यांनी या शब्दाची अगदी स्पेसिफिक व्याख्या करून ठेवलेली आहे की ज्या बुद्धीमध्ये प्रवृत्ती आणि निवृत्तीच्या संदर्भात विवेक आहे। कुठला विवेक? की प्रवृत्ती, कुठे पुढे जायचं, कुठल्या प्रकारचं कर्म करायचं, कुठल्या प्रकारचे भोग भोगायचे आणि कुठे थांबायचं हे ज्याच्या बुद्धीला कळतं आणि केवळ प्रापंचिक दृष्टीने नाही तर आपल्या पारमार्थिक कल्याणाच्या दृष्टीने कुठे प्रवृत्त व्हायचं आणि कुठे निवृत्त व्हायचं हा विवेक ज्या बुद्धीला करता येतो त्या बुद्धीला विज्ञानवान बुद्धी असं म्हटलेलं आहे। आचार्य म्हणतात की ज्याची विज्ञानवान बुद्धी आहे, यमदेव म्हणतात, आणि ज्याचं मन समाहित आहे, नियंत्रित आहे, अशा जीवाची इंद्रिये त्या सारथ्याच्या नियंत्रणाखाली राहतात। आणि याच्या उलटं ज्याची बुद्धी अविज्ञानवान आहे, ज्याच्या बुद्धीमध्ये विवेक नाही आणि ज्याचं मन अयुक्त आहे, असमाहित आहे, अनियंत्रित आहे, त्याची इंद्रिये मात्र दुष्ट घोड्यांप्रमाणे असतात। ती इंद्रिये त्या बुद्धीच्या स्वाधीन राहत नाहीत आणि असा जो व्यक्ती आहे, अविवेकी व्यक्ती आणि अनियंत्रित मन असणारा व्यक्ती, त्याला परमपदाची प्राप्ती होत नाही। परमपदाची प्राप्ती होण्यासाठी मन आणि बुद्धी या 2 साधनांचा फार मोठा रोल आहे, फार मोठी भूमिका आहे। हे जे सगळं रूपक आहे ही एक साधना पद्धती आहे, वैचारिक साधना पद्धती आहे। ह्याचा आपण आत्ता नुसता अभ्यास केला, शाब्दिक स्तरावर हे समजावून घेण्याचा प्रयत्न केला। समर्थांची दासबोधामध्ये ओवी आहे की समजले आणि वर्तले तेची भाग्य पुरुष भले, या वेगळे जाहले ते करंटे पुरुष। समर्थांनी सरळ सरळ व्याख्या करून ठेवलेली आहे आणि 2 गोष्टी आहेत बघा, समजले आणि वर्तले। आत्ता आपण ज्या स्टेजला आहोत ती समजून घेण्याची स्टेज आहे। आधी व्यवस्थित श्रवण करावं, व्यवस्थित या सगळ्या परमार्थाच्या संकल्पना समजावून घ्याव्यात। परंतु नुसत्या समजावून घेतल्या आणि एकीकडून ऐकून दुसरीकडे सोडून दिल्या तर त्याचा उपयोग नाही। असं जर आपण केलं तर समर्थांच्या दृष्टीने आपण करंटे पुरुष होऊ। समर्थ म्हणतात की समजले आणि वर्तले
आणि आहे तिथे, की जे आपण समजलं आहे त्यानुसार वर्तणूक करणं आवश्यक आहे. तसं केलं तरच भाग्यपुरुष, अन्यथा तो करंटा, अशी एक परखड व्याख्या समर्थ करतात. हे जे आहे एक वैचारिक पूल, वैचारिक ब्रिज, आमचे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर काका यांनी एक खूप छान संकल्पना सांगितली होती की आर्मीचे जे इंजिनियर्स असतात त्यांच्याकडे एक इमर्जन्सी ब्रिज बांधण्याची कला असते. त्याच्यासाठी आवश्यक सगळी सामग्री असते. आर्मीचे लोक जेव्हा जातात एखाद्या ठिकाणी जातात तेव्हा त्यांना अशी वेळ येते की समोर नदी आहे, पाणी आहे, एखादा प्रवाह आहे, तो पटकन ओलांडून पुढे जायचं असेल, त्यांच्याकडे सामग्री तयार असते, त्यांच्याकडे ती कला, ते ज्ञान असतं. पटकन ब्रिज बांधतात आणि ती नदी, तो पाण्याचा प्रवाह क्रॉस करून पुढे जातात. सगळ्या प्रकारच्या इमर्जन्सी सिच्युएशन्स टॅकल करण्यासाठी जी काही सामग्री आणि ज्ञान, ते दोनही त्यांच्याकडे असतं. मग आमचे सद्गुरू म्हणतात डॉक्टर काका की ही सगळी जी आहे ती आपली एक ब्रिज, वैचारिक ब्रिज आहे, वैचारिक पूल आहे. प्रपंचामध्ये आपल्या कायम प्रवाह येतात, कायम इमर्जन्सी असते, कायम कुठली तरी घटना होते आणि त्या घटनेच्या मध्ये जेव्हा आपण असतो त्या घटनेचा सामना करताना अशा प्रकारे वैचारिक ब्रिज बांधता येणं आवश्यक आहे. कुठला वैचारिक ब्रिज? की हे शरीर, हा शरीर रथ आहे, या शरीरामधला जीवात्मा रथी आहे, बुद्धी सारथी आहे आणि मन लगाम आहे. अशा प्रकारे विचार करून त्या बुद्धीच्या माध्यमातून मनाला नियंत्रित करून इंद्रियांच्या द्वारे योग्य कृती त्या त्या प्रसंगी आपल्याला करता येणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी आपण हे रथाचं रूपक शिकत आहोत. घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी पडली की लगेच वैचारिक ब्रिज, वैचारिक पूल आपला तयार हवा की त्या क्षणी ही जी व्यक्ती आहे तिचा देह आजारी पडलेला आहे. व्यावहारिक सत्तेमध्ये आपण आवश्यक ते औषध पाणी द्यावं, परंतु ती आजारी पडली म्हणून जो मनामध्ये चिंता, मनामध्ये व्यथा, काळजी, अशा प्रकारे एखादी अडचण आली की आपण त्याचा रवंथ करत बसतो, मनामध्ये त्याचं चिंतन करत बसतो. आपण रवंथ केल्याने किंवा आपण चिंतन केल्याने घरातली व्यक्ती बरी होत नाही. तिला दवाखान्यात घेऊन जाणं, तिला औषध पाणी देणं, तिची सेवा करणं, या व्यावहारिक सत्तेमध्ये सगळ्या गोष्टी कराव्या, परंतु मनामध्ये त्या प्रसंगाची चिंता करू नये. कारण की प्रत्येक व्यक्ती आपलं आपलं प्रारब्ध घेऊन जन्माला आलेली असते. त्या व्यक्तीच्या प्रारब्धाचा विचार करणं आणि त्यानुसार बरी झाली तरी रामकृष्ण हरी आणि बरी नाही झाली तरी हरिओम असं आपल्याला म्हणता आलं पाहिजे. केव्हा म्हणता आलं पाहिजे? की त्या व्यक्तीच्या आजारपणासंबंधी सगळी कर्तव्य प्रेमाने आणि निष्ठेने पार पाडल्याच्या नंतर असं म्हणता आलं पाहिजे. आधीच असं सगळं म्हणायचं नाही. परंतु हा एक वैचारिक ब्रिज आहे. देहापासून त्या जीवात्म्याला वेगळं पाहता येणं आणि जो जीवात्मा आहे तो मूलतः आत्मरूप आहे हे देखील पाहता येणं, असा विचार करणं, हे या सगळ्या वैचारिक प्रक्रियेतून आवश्यक आहे, अपेक्षित आहे. अशा प्रकारे आपल्या दैनंदिन जीवनात विचार करता यावा म्हणून हा सगळा अभ्यास चालू आहे. यमदेवांनी हे जे रथाचं रूपक समजावून सांगितलं त्याचा उपसंहार शेवटच्या 9व्या मंत्रामध्ये यमदेव करतात. 9व्या मंत्रामध्ये ते म्हणतात की विज्ञान सारथेर्यस्तु मनः प्रग्रहवान नरः सो सहा अध्वनः पारम आपनोति तद विष्णोः परमं पदम. विज्ञान सारथी, की विवेकी असा बुद्धिरूप सारथी यहा ज्याला मिळालेला आहे, आणि मन प्रग्रहवान, की असा जो व्यक्ती ज्याला बुद्धिरूप सारथी, ज्याचा बुद्धिरूप सारथी विवेकी आहे आणि जो आपले मनरूप लगाम सतत हातात ठेवणारा आहे, मनरूप लगाम ज्याचे नियंत्रित आहे, असा मनुष्य सहा अध्वनः पारम. अध्वनः शब्दाचा अर्थ आहे संसार. असा मनुष्य संसाराला पार करतो, संसाररूपी सागराला पार करून जातो. आणि पुढे लिहिलेलं आहे, पार करून कुठे जातो? आपनोती विष्णोः परमं पदम. त्याला विष्णू पदाची प्राप्ती होते. असा जो व्यक्ती की ज्याची बुद्धी विवेकी आहे, ज्याचं मन नियंत्रित आहे, तो संसाररूपी सागराला पार करतो आणि त्याला विष्णू पदाची प्राप्ती होते. विष्णू पदाची प्राप्ती हा भाग आपण आधी समजावून घेऊ. कारण की विष्णू म्हटलं की आपल्याला आधी सगळ्यात पुराणातले विष्णू आठवतात, जे शेषशाही नागावरती झोपलेले आहेत, लक्ष्मी ज्यांच्या पायाशी बसलेली आहे. अशा पुराणातल्या विष्णूंच्या पदाच्या प्राप्तीबद्दल इथे यमदेव सांगत नाहीत.
विष्णू शब्दाची स्पेसिफिक व्याख्या आचार्यांनी आपल्या शांकर भाष्यामध्ये केलेली आहे की विष्णोः व्यापनशीलस्य. व्यापनशीलस्य म्हणजे व्यापक, जो निरपेक्ष व्यापक विष्णू आहे त्याचे ब्रह्मणः परमात्मनो वासुदेवाख्यास्य. आचार्य म्हणतात की वासुदेव हे ज्याचं नाव आहे त्या परब्रह्म परमात्म्याचे निरपेक्ष व्यापक विष्णूचे परमं प्रकृष्टम स्थानम, सर्वात उत्कृष्ट स्थान. कशाची व्याख्या चालू आहे? विष्णोः परमं पदम. हा कुठला विष्णू आहे? जो निरपेक्ष व्यापक आहे, संपूर्ण चराचर सृष्टीला ज्याने व्यापलेला आहे, अनंत कोटी ब्रह्मांडांना व्यापून त्याच्याही पलीकडे जो आहे, देशकाल वस्तूची मर्यादा ज्याला नाही असा व्यापक विष्णू, त्याचं जे सर्वश्रेष्ठ पद सतत्वम इति एतत् असौ आपनोती विद्वान. आचार्य म्हणतात की असं ज्याचं स्वरूप आहे त्या पदाची हा विद्वान माणूस प्राप्ती करून घेतो. कोणता विद्वान माणूस? ज्याची बुद्धी विवेकी आहे आणि ज्याचं मन नियंत्रित आहे असा विवेकी माणूस त्या निरपेक्ष व्यापक ब्रह्मपदाची प्राप्ती करून घेतो. विष्णू म्हणलं की आपल्याला आधी वाटतं की असं कुठलं तरी विष्णूचं पद मिळालं तर फार बरं होईल, लक्ष्मी माझ्या पायाशी बसेल, ती माझे पाय चेपेल वगैरे. त्या लक्ष्मीचं आणि त्या विष्णूचं हे वर्णन नाही, तर जो निर्गुण निराकार आहे त्या विष्णूच्या पदाची प्राप्ती होईल. यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम, भगवद्गीतेमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. आणि या परमपदाची प्राप्ती होणं, या विष्णूपदाची प्राप्ती होणं, याच्यामध्ये मानवी जीवनाची कृतार्थता आहे, याच्यामध्येच मानवी जीवनाचं सार्थक आहे. ही गोष्ट आपल्याला वारंवार ऐकावी लागते, वारंवार ऐकवून स्वतःला समजून स्वतःला पटवून घ्यावी लागते. आपले संसारातले, व्यवसायातले, प्रपंचातले अनेक सगळे उद्योगधंदे असतात आणि त्या उद्योगधंद्यांमध्ये परमार्थ हा प्रायोरिटी कधी होतच नाही. आणि त्यामुळे परमार्थातलं हे जे पद आहे त्याची आवश्यकता आपल्या मानवी जीवनात किती आहे हे समजावून घेणं आवश्यक आहे. व्यवहारामध्ये आपण कुठलंही पद प्राप्त करतो ते कुठलंही पद कायम टिकणारं नाही. कुठलंही पद, देशाचे पंतप्रधान आहेत, राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्या पदावर एका वेळेस एकच व्यक्ती बसू शकतो आणि जो व्यक्ती बसतो तो लिमिटेड वेळासाठी बसू शकतो. दर 5 वर्षांनी निवडणूक लढावी लागते. कुठल्याही संस्थेचा संस्थापक असो, साधं घरातलं पद की मी घरातला कर्ता पुरुष आहे, किती दिवस कर्ता पुरुष आहे, किती दिवस मी घरातली मुख्य स्त्री आहे, एक काल असतो, कालावधी असतो, तेवढ्या वेळापुरतं ते पद. नवीन पिढी आली की ते पद त्यांना देऊन टाकावं लागतं आणि आपल्याला बॅकसीट घ्यावी लागते. नुसतं कुटुंबामध्ये नाही, पॉलिटिक्समध्ये नाही, आपण आपल्या व्यवहारातल्या सगळ्या क्षेत्रांमध्ये बघितलं. स्पोर्ट्समध्ये आपण बघतो की अनेक व्यक्ती मोठ्या मोठ्या प्रकारचे रेकॉर्ड्स करतात. रेकॉर्ड्स आर मेड टू बी ब्रोकन. अगदी प्रसिद्ध वाक्य आहे की कुठल्याही व्यक्तीने एखादं पद, सचिन तेंडुलकरचं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सगळ्यात जास्त इंटरनॅशनल सेंचुरीज त्याच्या नावाने आहे. 100 त्यांनी शतकं अशी मारलेली आहे. नुकतंच एक 2-3 महिन्यांपूर्वी आपण बातमी वाचली होती की विराट कोहलीने त्याचं 75 सेंचुरीचं रेकॉर्ड ब्रेक केलं. कसं ब्रेक केलं? तर काय अमुक एक इनिंग्समध्ये सचिन तेंडुलकरनी 75 सेंचुरीज केल्या होत्या आणि त्याच्यापेक्षा कमी इनिंग्समध्ये कोहलीने त्या 75 सेंचुरीज केल्या. त्यामुळे त्यांनी तेंडुलकरचं एक रेकॉर्ड ब्रेक केलं आणि आता त्याचं जे सगळ्यात मोठं रेकॉर्ड आहे ते ब्रेक तो करू शकेल की नाही वगैरे अशी बरीच चर्चा न्यूजपेपरमध्ये चालली होती. पण रेकॉर्ड्स आर मींट टू बी ब्रोकन असं म्हणतात की कितीही मोठी अचीवमेंट असेल, कुठल्याही क्षेत्रातली असेल, ती एका मर्यादित काळासाठी असते, मर्यादित तिचा संदर्भ असतो. आणि अशा वेळेस हे जे काही पद आपण प्राप्त करतो, पद, प्रतिष्ठा, यश, धन, या सगळ्यांना एक्सपायरी डेट आहे, एक्सपायरी टॅग आहे. त्याच्यानंतर त्याचं मूल्य राहत नाही. आणि ही संकल्पना आपण समजावून घेणं याच्यासाठी आवश्यक आहे की आपल्या संसारातल्या या सगळ्या गोष्टींची नश्वरता जोपर्यंत आपल्याला कळत नाही, ही नश्वरता जोपर्यंत आपल्याला क्लिक होत नाही, तोपर्यंत या परमपदाच्या, विष्णूपदाच्या प्राप्तीसाठी आपण पुरेसे हवे तेवढे प्रयत्न करत नाही. एक आपलं छान शब्द आहे की लुटूखुटूचा परमार्थ. आमचे डॉक्टर काका म्हणतात की आपण भातुकलीचा खेळ खेळतो, तो कसा गंमत जम्मत म्हणून खेळतो, काही फार सिरियसली आपण पूर्वीच्या काळी खेळायच्या मुली, हल्ली कोणी खेळत नाही भातुकलीचा खेळ वगैरे.
पण तसा आपला परमार्थ चालू असतो. येता जाता 2-4 गोष्टी वाचायच्या, ऐकायच्या, जमलं तर जमलं, नाही जमलं तर सोडून दिलं. अशा परमार्थाने विष्णुपदाची प्राप्ती होणार नाही. हे जे विष्णुपद आहे, हे जे विष्णूचं पद आहे बघा, व्यवहारामध्ये आपण जी काही पदं प्राप्त करतो त्याच्या प्राप्तीसाठी आपल्याला मेहनत घ्यावी लागते. आणि एकदा मेहनत घ्यावी लागत नाही तर वारंवार मेहनत घ्यावी लागते. एखादी व्यक्ती आहे की घरामध्ये तहान लागली तर घरामध्ये आज बिस्लेरीचं पाणी संपलेलं आहे. घरामध्ये फिल्टरसुद्धा काम करत नाही, तेही बंद पडलं आहे. बाहेर दुकानात गेला तर दुकानामधले देखील कॅन संपलेले आहेत. मग दुसऱ्या दुकानात गेला, एवढी सगळी मेहनत केल्यावरती त्याला कुठेतरी पाण्याची बाटली मिळाली. 10-15 मिनिटांनी तो पाणी प्यायला. पाणी पिण्यासाठी त्याला मेहनत केली तेव्हा त्याची तहान भागली. एकदा तहान भागल्यावरती होतं का? असं होत नाही. 2 तासांनी परत तहान लागते, परत पाणी प्या, परत मेहनत करा. इथे तहान ही स्थूल प्रक्रिया नाही, याचा थोडासा वैचारिक स्तरावर विचार करू की जोपर्यंत तृष्णा आहे जीवनामध्ये तोपर्यंत धावपळ आहे. कुठलं तरी व्यवहारातलं, संसारातलं पद मिळावं ही तृष्णा जोपर्यंत मनुष्याला आहे तोपर्यंत धावपळ आहे. एक पद मिळून ती तृष्णा आपली तृप्त होत नाही. ते पद वारंवार मिळावं किंवा ते पद सुटलं तर दुसरं पद मिळावं याच्यासाठी मनुष्य प्रयत्नशील असतो. आणि अशा प्रकारे व्यवहारातली पदं असतात की वारंवार मेहनत करावी लागते. बरं, त्या पदाची प्राप्ती झाली तरी प्राप्ती झाल्यावर देखील पूर्ण समाधान मिळत नाही. कायम आता मला हे पद मिळालं आहे, हे माझ्या हातातलं निघून जाईल का? सेन्स ऑफ इनसिक्युरिटी असते की आत्ता मला एवढं यश आहे, आत्ता प्रतिष्ठा आहे, आत्ता माझ्या शब्दाला एवढा मान आहे, परंतु 2-5 वर्षांनी हे राहील का? कायम नवीन पिढी टपलेली असते आपल्याला खाली खेचण्यासाठी आणि त्या पदावर बसण्यासाठी. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी असं तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. तर व्यवहारातल्या या पदांमध्ये कायम काही ना काही समस्या आहेत, शाश्वत नाही, सारखी सारखी मेहनत आहे, गेल्यावरती प्राप्तीनंतर देखील समाधान नाही. म्हणून या सगळ्या पदांच्या मागे धावपळ करत संपूर्ण नरदेह, संपूर्ण नरजन्म त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करण्यापेक्षा एक अशा आपल्या जीवनात अशी वेळ यावी. हिंदीमध्ये खूप छान शब्द आहे, त्याला ठहराव म्हणतात, की आपल्या जीवनामध्ये असा एक ठहराव यावा, अशी एक वेळ यावी की खूप धावपळ करून झाली, फार मी प्रयत्न केले, अमुक तमुक हातपाय बऱ्याच ठिकाणी मारले, आता मला हे विष्णूचं पद हवं, आता माझी ही प्रायोरिटी झालेली आहे. आणि ती प्रायोरिटी करून त्याच्या दृष्टीने आपण हा परमार्थ केला तर कुठेतरी प्रगती होण्याची शक्यता आहे. नाहीतर मग भातुकलीच्या खेळासारखे आपले प्रयत्न कायम चालू राहतील. हे जे विष्णूचं पद आहे आपण बोलण्यापुरतं म्हणतो, व्यवहारापुरतं, की हे पद आपल्याला प्राप्त करून घ्यायचं आहे. वास्तविक हे पद म्हणजे नित्यप्राप्ताची प्राप्ती आहे. नित्यप्राप्ताची प्राप्ती म्हणजे आज आत्ता या क्षणी मी विष्णूच आहे. कुठला विष्णू? व्यापनशीलस्य, जे निरपेक्ष व्यापक तत्व आहे, जे आत्मतत्व आहे, ब्रह्मतत्व आहे, ते मी आहे. आज आत्ता या क्षणी या स्थळी मी ब्रह्मच आहे. परंतु अज्ञानामुळे मला ते माहिती नाही. अज्ञानामुळे मी देह तादात्म्य घेऊन बसलेली आहे, जगत सत्यत्व घेऊन बसलेली आहे. या भ्रांतीमुळे, मायेमुळे मला माझं स्वरूप अजून कळलेलं नाही, स्वरूप माहिती नाही, आणि म्हणून मी स्वतःला देह मानते. एक व्यक्ती असते, कथा बघू, कथा बघितली की या संकल्पना पटकन कळतात. नदीच्या किनाऱ्यावरती एका व्यक्तीचं घर आहे. आपल्या स्वतःच्या घरामध्ये ती व्यक्ती बसलेली आहे आणि कुठल्या तरी अपेय पान केलं आणि नशा चढली. नशा चढल्यावर ती व्यक्ती घरामध्ये बसून आरडाओरड करायला लागली की अहो आता मला माझ्या घरी जायचं आहे, मला माझ्या घरी जायचं आहे, एक बोट आणून द्या मला, त्या बोटीत मी बसेन, ते वल्हवून जाईन आणि दुसऱ्या किनाऱ्यावरती माझं घर आहे. असं त्याचा आरडाओरड, सगळा मेलोड्रामा घरामध्ये चालू आहे. घरच्या बाकीच्या व्यक्तींनी काय करणं अपेक्षित आहे? घरच्या व्यक्तींनी त्याला की हे घे बाबा, तू या बोटीत बस, वल्हव, प्रयत्न कर आणि दुसऱ्या किनाऱ्यावरती जा, हे सोल्युशन नाही आहे. त्याच्या आरडाओरडीला शांत करणं किंवा त्याला शांत करण्यासाठी त्याला बोट देणं हे सोल्युशन नाही, तर त्याची नशा उतरवणं हे सोल्युशन आहे. त्याची नशा उतरवायची आणि त्याला समजावून सांगायचं की बाबा तू तुझ्याच घरामध्ये आहे, कुठल्या बोटीत बसतो, कुठला प्रवास करतो आणि कुठे जातो,
कुठेही जाण्याची आवश्यकता नाही, फक्त तुझी नशा उतरव आणि तुला कळेल की तू आज आत्ता या क्षणी आपल्याच घरामध्ये आहे. तसं आज आत्ता या क्षणी आपण ब्रह्मच आहोत, परंतु अज्ञानाचं आवरण आहे म्हणून आपल्याला मी देह आहे असं वाटतं, जग सत्य आहे असं वाटतं. त्याचे अनेक परिणाम आपल्यावरती होतात आणि ते परिणाम होऊ नये म्हणून बुद्धी विज्ञानवान करणं, बुद्धी विवेकी करणं आणि अशा विवेकी बुद्धीच्या हातात मनाचे लगाम देणं आणि त्याच्यामार्फत इंद्रियांना नियंत्रित करून हा परमार्थ साध्य करणं, याच्यासाठी हा शरीररूपी रथ आपल्याला मिळालेला आहे. ही सगळी संकल्पना यमदेव आपल्याला समजावून सांगतात. शरीररूपी रथाने करायच्या या यात्रेमध्ये आपलं मन आणि आपली बुद्धी या दोन साधनांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. फार मोठं महत्त्व मन आणि बुद्धी यांच्या कंडिशनिंगला आहे, यांच्या संस्कारांना आहे. आणि हे मन आणि बुद्धी यांना कशा प्रकारे संस्कारित करायचं याच्यासाठी एक साधना पद्धतीचा विचार करू. रथाच्या रूपकाच्या माध्यमानेच हा विचार करायचा आहे. आणि हा एक विचार केला की आपला रथाचा रूपकाचा जो अभ्यास आहे या फोरमवरचा, या सत्रावरचा, तो याच्याबरोबर संपेल आणि मग आपण पुढच्या प्रकरणाकडे जाऊ. परंतु मन आणि बुद्धी, मन इंद्रिय यांचा एकमेकांशी कसा संबंध आहे आणि कशा प्रकारे त्याचा उपयोग करून आपण आपल्या परमार्थामध्ये प्रगती करू शकतो, ही संकल्पना समजावून घेण्याचा प्रयत्न करू. मनाच्या नियंत्रणाला शम म्हणतात आणि इंद्रियांच्या नियंत्रणाला दम म्हणतात. मन बुद्धी चित्त अहंकार हे अंतःकरणाचे 4 भाग आहेत. आता जेव्हा आपण हा अभ्यास करणार आहोत तेव्हा याच्या आधी काय शिकलो ते लक्षात आहे अशी अपेक्षा आहे. अंतःकरण म्हणजे आतलं इंद्रिय, हे एकच इंद्रिय आहे, परंतु कार्य बदललं की त्याची नावं बदलतात. संकल्प विकल्प करणारं मन, निश्चय करणारी बुद्धी, अवधारण करणारं चित्त आणि मन बुद्धी चित्त ज्याच्या मैदानावर काम करतात त्याला अहंकार म्हणतात. हे 4ही एका अंतःकरणाचे पदर आहेत. अंतःकरण आपल्या शरीराच्या आतमध्ये नखशिखांत असतं, संपूर्ण शरीरभर व्यापून असतं. आणि या अंतःकरणाचे जे स्पेसिफिकली मन आणि बुद्धी, ते पदर, ते पैलू, त्या वृत्ती आपल्या साधनेमध्ये अत्यंत महत्त्वाच्या आहेत. संकल्प विकल्प करणारं मन आणि निश्चय करणारी बुद्धी. तुकाराम महाराजांचं एक वचन आहे की जन्म घ्यावा लागे वासनेचे संगी. प्रत्येक मनुष्याचा जन्म हा त्याच्या वासनेच्या पूर्तीसाठी झालेला आहे. वासना कुठून आली तर वासना ही त्याच्याच पूर्वकर्मातून निर्माण झाली. प्रत्येक व्यक्तीची वासना ही वासनेनी शरीरामध्ये राहण्यासाठी एक अत्यंत स्ट्रॅटेजिक जागा निवडलेली आहे, ती म्हणजे बुद्धी. प्रत्येक व्यक्तीची वासना तिच्या बुद्धीमध्ये राहते. जन्म घ्यावा लागे वासनेचे संगी. आता वासनेने राहण्यासाठी बुद्धी हे ठिकाण का बरं निवडलं त्याचं देखील कारण आहे. कारण की वासनेच्या पूर्तीसाठी मनुष्याच्या सगळ्या कृती होणं अपेक्षित असतं. आणि बुद्धी ही जी फॅकल्टी आहे ती बुद्धी निर्णय करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. निर्णय करणं, निश्चय करणं हे बुद्धीचं काम आहे. मनुष्याच्या समोर जेव्हा अनेक वेगळे वेगळे विकल्प असतात, ऑप्शन्स असतात, तेव्हा त्याच्यामधला एका विशिष्ट कृतीचा निर्णय करणं हे बुद्धीचं काम आहे. वासना बुद्धीमध्ये राहून स्वतःच्या पूर्तीसाठी अनुकूल असे निर्णय देते, बुद्धीकडून करून घेते. आणि असं मानलं जातं की हेच निर्णय मनामार्फत इंद्रियांकडे जातात आणि तशाच कृती त्या व्यक्तीकडून, त्या माध्यमातून केल्या जातात. बघा, आपण बघितलं होतं की बुद्धी एकीकडे आहे आणि इंद्रिय एकीकडे आहेत. बुद्धी सारथी आहे आणि इंद्रिय घोडे आहेत. बुद्धी आणि इंद्रिय यांना जोडणारी मधली शृंखला म्हणजे मन हे बुद्धी आणि इंद्रियांच्या मध्यभागी आहे. आता मध्यभागी आहे ही केवळ कल्पना आहे. आपण काल्पनिक स्तरावर हे समजावून घ्यायचा प्रयत्न करतो की बुद्धी आणि इंद्रिय यांच्या मध्यभागी मन आहे. बुद्धीकडून जेव्हा वासनेच्या पूर्तीसाठी निर्णय घेतला जातो, तोच निर्णय मनाच्या मार्फत इंद्रियांना पाठवला जातो आणि इंद्रिय त्याच्या अनुसार कर्म करतात. बघा, प्रत्येक व्यक्तीचा जन्म एका विशिष्ट परिस्थितीमध्ये झाला, विशिष्ट आईवडिलांच्या पोटी झाला. विशिष्ट प्रकारची त्याची आवड निवड आहे, पिंड आहे, काम करण्याची पद्धत आहे. प्रत्येक व्यक्तीला आपल्या आतून ज्या प्रेरणा मिळतात त्या आपल्या वासनेनुसार वेगळ्या वेगळ्या प्रेरणा मिळतात. त्यामुळे प्रत्येक मनुष्याची जी वर्तमान कर्म आहेत, एक जुनी जी आपली काम करण्याची पद्धत आहे
ती प्रत्येकाची आपापल्या वासनेनुसार आपापल्या पिंडानुसार ठरते. छोटंसं उदाहरण घेऊ म्हणजे लक्षात येईल की शुक्रवार रात्रीची वेळ आहे, 1 तास माझ्याकडे रिकामा आहे, 9 ते 10 रात्रीची वेळ आहे, आठवड्याचे सगळे कामं करून झालेले आहेत, आता 1 तास मोकळा आहे, 1 तास मी काय करू असा प्रश्न जेव्हा माझ्या समोर येतो तेव्हा माझी बुद्धी प्रिडॉमिनंटली रजोगुणी आहे. मनोरंजनाचे कार्यक्रम बघायला मला आवडतं. बुद्धीमध्ये वासना रजोगुणी आहे, त्यामुळे बुद्धीमध्ये असा निश्चय होतो की आपण टी व्ही बघू. टी व्ही असा निश्चय झाला की मग मनामध्ये वेगवेगळे संकल्प येतात. मग आता काय सिरियल बघायची का, बातम्या बघायच्या का, क्रिकेटची मॅच बघायची का, एखादा यूट्यूबचा व्हिडिओ बघायचा. मग त्याच्यामध्ये परत बुद्धी निर्णय घेते की आज आपण क्रिकेटची मॅच बघू. इंद्रियानुसार हा जो निर्णय आहे त्यानुसार मनामध्ये संकल्प होतो आणि त्या संकल्पानुसार इंद्रिये म्हणजे आपले हातामध्ये रिमोट घेतात. रिमोट लावून आपण टी व्ही लावतो आणि क्रिकेटची मॅच बघतो. आपल्या ज्या बहुतांश कृती आहेत त्या अशा पद्धतीने वासनेच्या प्रेरणेनुसार चालतात. आत्तापर्यंत आपल्या 40-50 वर्षात जेवढी कर्म आपण केली ती मुख्यतः वासनेनुसार, वासनेच्या पूर्तीसाठी आणि वासनेच्या प्रेरणेनुसार झालेली कर्म आहेत. मनाच्या मार्फत हे वासनेचे निर्णय इंद्रियांना पोचवले जातात आणि तशी कर्म मनुष्याकडून केली जातात. कुठपर्यंत केली जातात? ही अशी अनेक वर्ष अज्ञानावस्थेत केली जातात आणि मग एक असा काळ येतो की जेव्हा परमार्थाचा हा प्रांत, हे दालन आपल्यासाठी ओपन होतं. पूर्व सुकृत उदयाला आलं तर अशा प्रकारे एखादी भगवद्गीता, पंचदशी, विचारसागर, उपनिषद असा एखादा वर्ग सत्संग आपण ऐकतो, वाचनात येतो, चर्चेमध्ये येतो आणि नवीन कुठले तरी संस्कार आपण ग्रहण करतो. मनाची पोझिशन अत्यंत युनिक आहे. ती बुद्धी आणि इंद्रियांच्या मध्ये हे जे मन आहे ते 2 वे ट्रॅफिकचं काम करतं. बघा, हैदराबादहून पुण्याला जायचं असेल तर मध्ये सोलापूर येतं, त्यामुळे इकडून तिकडे जाणाऱ्या गाड्या अथवा तिकडून इकडे येणाऱ्या गाड्या या दोन्हीही मध्ये सोलापूरला क्रॉस करून मगच जातात. अगदी तसंच मनाचं देखील आहे की मनाचा एक काम आहे बुद्धीचे वासनानुसारी निर्णय इंद्रियांपर्यंत पोहोचवणं आणि तशा कृती इंद्रियांकडून करून घेणं, हे मनाचं एक काम आहे. मनाचं दुसरं काम आहे की इंद्रियांच्या माध्यमातून जेवढे काही इनपुट्स घेतले जातात, जे आपण वाचतो, जे आपण ऐकतो, ते सगळे संस्कार, ते सगळे विषय ग्रहण करणं आणि संस्कार रूपाने ते बुद्धीमध्ये जाऊन प्रस्थापित करणं. त्यामुळे इंद्रियांचे नवीन विषय, संस्कार घ्यायचे आणि ते बुद्धीमध्ये जाऊन प्रस्थापित करायचे, हे काम देखील मनच करतं. बघा, आपण एखाद्या व्यक्तीला सांगतो, ती वाचन करत असेल की तू मन लावून वाच. मन लावून वाच म्हणजे काय की आपण नुसतं पुस्तक माझ्या डोळ्यासमोर आहे, डोळ्यांनी मी हे शब्द वाचतेय, परंतु डोळ्यांनी पुस्तक वाचताना, ग्रंथ वाचताना मागे जर मन नसेल, मन म्हणजे साभास अंतःकरण वृत्ती. आपण चिदाभास ही संकल्पना शिकलो आहोत. सगळ्यांनी ती चिदाभास ही संकल्पना आठवा की मनाने जेव्हा आपण एखादा ग्रंथ वाचतो तेव्हा त्या मनाच्या बरोबर ती डोळ्यांच्या मार्फत जेव्हा आपण एखादा ग्रंथ वाचतो तेव्हा डोळ्यांच्या मागे ती साभास अंतःकरण वृत्ती नसेल, तो चिदाभास तिथे नसेल, तर डोळ्यांनी जे काही वाचलं आहे ते आतमध्ये ग्रहण होत नाही, आतमध्ये त्याचं प्रोसेसिंग होत नाही. मग आतमध्ये प्रोसेसिंग व्हायचं असेल तर मन लावून वाचणं आवश्यक आहे. जे काही आपण ज्ञानेंद्रियांच्या मार्फत ग्रहण करतो, मन ते सगळं घेतं आणि बुद्धीमध्ये जाऊन प्रस्थापित करतं. बुद्धीमध्ये सगळे जुने संस्कार वासनेचे आहेत आणि आता नवीन संस्कार आपण घेऊन ते बुद्धीमध्ये प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहोत. घरामध्ये आपल्याला रिनोव्हेशन करायचं असेल तर रिनोव्हेशन करताना आधी जुना रंग काढून टाकावा लागतो, मग नवीन रंग लावता येतो. किचनमध्ये मला नवीन फर्निचर करायचं आहे, जुनं फर्निचर काढून टाकलं तरच नवीन फर्निचर तिथे लावता येतं, ठेवता येतं. तसे बुद्धीमधले जुने संस्कार हळूहळू क्षीण केले, कमी केले तरच या नवीन संस्कारांना तिथे जाऊन प्रस्थापित होण्याची जागा मिळते, तशी संस्कार प्रस्थापित होण्याची शक्यता असते. आपल्या साधनेच्या काळामध्ये जेव्हा आपण नवीन परमार्थाचे संस्कार वाचतो, ऐकतो, ग्रहण करतो, तेव्हा ते हळूहळू जातात, बुद्धीमध्ये प्रस्थापित होतात आणि एक प्रदीर्घ कालावधी साधनेमध्ये असा येतो की जुने आणि नवीन संस्कार कोएक्झिस्ट करतात आणि फार मोठा संघर्ष बुद्धीमध्ये होतो. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. कोणाला युद्धाचा प्रसंग आहे
जो अभ्यास करतो आणि विचार करतो त्याला युद्धाचा प्रसंग आहे. पूर्वी जेव्हा मी अज्ञानाच्या अवस्थेत होते तेव्हा निवांतपणे शांतपणे बसून 2-2 तास शुक्रवारी रात्री TV बघत होते, सिनेमा बघत होते आणि त्याचं काही वाटत नव्हतं. आनंदात माझे दिवस चालले होते. आता मी नवीन संस्कार ग्रहण केले. नवीन संस्कारांमध्ये भगवद्गीता मला सांगते की रजसस्तु फलं दुःखम, रजोगुणाचं फळ दुःख हे आहे. नरदेहाचा एक क्षण न देई येता कोटी सुवर्ण. मनुष्य देहाचा प्रत्येक क्षण इतका मूल्यवान आहे की 1 कोटी सुवर्णाच्या मोहरात दिला तरी तो वापस येणार नाही. हे आता नवीन संस्कार माझ्या बुद्धीने ग्रहण केले की माझ्या या मनुष्य देहातला प्रत्येक क्षण मूल्यवान आहे. अशा रजोगुणी कृतीने मला केवळ दुःख मिळणार आहे, त्याचा उपयोग नाही. मग मी काय करायला पाहिजे? त्याचा देखील संस्कार आहे की मनाच्या तोडून ओढी श्रवणी बैसावे आवडी, सावधपणे घडीने घडी काळ सार्थकी लावावा. समर्थांनी सांगून ठेवले की मनाच्या तोडून ओढी, तुझी जुनी ओढ आहे की तू टीव्हीच्या समोर बसावं आणि क्रिकेट बघावं, परंतु श्रवणी बैसावे आवडी, तू ती जुनी ओढ तोड आणि आता हे जे शास्त्राचं श्रवण आहे, गीतेचं श्रवण आहे, उपनिषदांचं आहे, पंचदशीचं आहे, हे नवीन श्रवण तू कर. सावध राहा, सावधपणे घडीने घडी काळ सार्थकी लावावा. प्रत्येक तुझ्या जीवनाची घडी तू सार्थकी लाव. श्रवण आणि मनन या ऐसे नाही साधन, म्हणून ते नित्य नूतन केले पाहिजे. की नुसतं श्रवण करू नको, त्याच्याबरोबर मनन देखील कर. जो काही वेळ तुला तुझ्या आयुष्यात रिकामा मिळतोय तो प्रत्येक क्षण कामाला लाव, त्याचा उपयोग कर आणि आपला काळ सार्थकी लाव. हे नवीन संस्कार आता माझ्या बुद्धीने ग्रहण केले. आणि असा बराच मोठा कालावधी असतो की जुने संस्कार, वासना म्हणते TV बघ, नवीन संस्कार म्हणतात श्रवण कर. आणि त्या नवीन आणि जुन्या संस्कारांचं आपल्या बुद्धीमध्ये युद्ध होतं. मग हे करू का ते करू? वासना जर अजून प्रबळ असेल तर मी अजूनही टीव्हीच्या समोर जाते, रिमोट घेते, TV लावते, टीव्हीच्या समोर बसते. परंतु TV बघताना मनात कुठेतरी मागे चालू असतं की अरे मी कुठे माझा वेळ वेस्ट करतेय, कुठे मी माझा वेळ वाया घालवतेय, हे बरोबर नाही, हे योग्य नाही, मी TV बंद करायला पाहिजे. हे कळतं तरी वळत नाही, आपण TV बघत राहतो. हळूहळू जसे नवे संस्कार दृढ होतात तसे वासनेचे संस्कार क्षीण होतात. आणि प्रदीर्घ काळ असं युद्ध केल्याच्या नंतर, प्रदीर्घ काळ प्रयत्नांनी आपली वासना क्षीण केल्याच्या नंतर एक असा कालावधी येतो की त्याच्यानंतर आपले जे सगळे निर्णय आहेत ते कुठलंही युद्ध न होता नवीन शास्त्रानुसारी निर्णय होतात. तिसरी ही जी स्टेप लिहिलेली आहे की नवीन जी आपली कर्म आहेत ते शास्त्रानुसारी निर्णयाने होतात. नवीन निर्णय माझ्या बुद्धीने ग्रहण केला, तो स्थिर झाला की नाम सदा बोलावे, गावे भावे जनासे सांगावे. आता जेव्हा मला मोकळा वेळ मिळतो तेव्हा मी नामस्मरण करण्याचा प्रयत्न करते, मनापासून प्रयत्न करते. पूर्वी असं होतं की वेळ रिकामा मिळाला की गॉसिप करा, दुसरी लोक ही काय करते, तो काय करतो, त्याचं काय बरं, तिचं काय चांगलं, असं लोकांच्या उखाळ्या पाखाळ्या करण्यात वेळ जात होता. आता मला वेळ मिळाला की मी नामस्मरण करते, श्रवण करते, स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करते, अभ्यास करते. आणि हे जे सगळ्या गोष्टी आहेत या नवीन संस्कारित झालेली बुद्धी आहे. आणि अशा संस्कारित झालेल्या बुद्धिरूपी सारथ्याच्या हातात जेव्हा मनाचे लगाम येतात तेव्हा मनाच्या मार्फत होणारे सगळे संकल्प हे शास्त्रानुसारी संकल्प असतात आणि इंद्रियांच्या मार्फत होणाऱ्या सगळ्या कृती या शास्त्रानुसार असतात. भगवान श्रीकृष्णांनी सांगितल्या तशा कृती, यमदेवांनी सांगितल्या तशा कृती, गीतेने सांगितल्या तशा कृती आपण हळूहळू करतो. त्या दृष्टीने आपली साधना, आपली संपूर्ण जीवन पद्धती चॅनलाइज होते आणि हा जो शरीररूपी रथ आहे तो त्या परमपदापर्यंत, त्या विष्णुपदापर्यंत आपल्याला नेऊन सोडतो. म्हणून शरीर, मन, बुद्धी आणि इंद्रिय या चारही घटकांचं एकमेकांशी असलेलं सौख्य, एकमेकांशी ते सिंकमध्ये राहणं अत्यंत आवश्यक आहे. आणि एकत्रितपणे त्यांनी व्यवस्थित असा विचार केला, कार्य केलं, साधना केली तर त्या विष्णुपदाची प्राप्ती या शरीररूपी रथाच्या माध्यमातून होऊ शकते. हा सगळा विषय 3ऱ्या ते 9व्या मंत्रापर्यंत झाल्याच्या नंतर आता यमदेव पुढे 10व्या आणि 11व्या मंत्रामध्ये अशाच प्रकारे एक वेगळ्या
पद्धतीने दुसरं मार्गदर्शन करतात। यमदेव सांगतात की रथाचं रूपक आता संपलेलं आहे, परंतु चर्चा अजूनही मन, इंद्रिय आणि शरीर या संदर्भातच चालू आहे। यमदेव आता पुढे नचिकेताला समजावून सांगतात की इंद्रियेभ्यः परा हि अर्था, अर्थेभ्यश्च परम मनः, मनसस्तु परा बुद्धिः, बुद्धेरात्मा महान परः। महतः परम अव्यक्तम, अव्यक्तात् पुरुषम परः, पुरुषान न परम किंचित, सा काष्ठा सा परागतिः। मंत्राचे अर्थ आहेत, या दोनही मंत्रांचा अभ्यास एकत्र केला जातो। मंत्रांचे अर्थ आहेत की इंद्रियांहून त्यांचे विषय, विषयांहून मन, मनाहून बुद्धी, बुद्धीहून महत्त्व किंवा महान आत्मा सर्वश्रेष्ठ आहे। महत्त्वाहून अव्यक्त, अव्यक्ताहून पुरुष श्रेष्ठ आहे। पुरुषाहून काहीच श्रेष्ठ नसून तोच सूक्ष्मत्वाची परमावधी व जीवासाठी परमगती होय। यमदेव आता आपल्याला शरीर, मन, इंद्रिय, बुद्धी याच्यामध्ये क्रमाक्रमाने श्रेष्ठ काय आहे ते समजावून सांगतात। इथे सांगितलेला जो शब्द आहे मंत्रामध्ये वापरलेला, तो शब्द आहे पर। पर म्हणजे श्रेष्ठ। आता पहिली जी स्टेप आहे त्याच्यामध्ये म्हणतात की इंद्रियांपेक्षा विषय श्रेष्ठ आहेत। श्रेष्ठ शब्दाची व्याख्या आचार्यांनी परत अगदी स्पेसिफिक केलेली आहे। पर आहे, श्रेष्ठ आहे म्हणजे नेमकं काय, तर सूक्ष्मा महांतश्च प्रत्यगात्मभूताश्च, 3 क्रायटेरिया दिलेली आहेत की जे अधिक सूक्ष्म आहे, महांतश्च म्हणजे अधिक महान आहे, आणि तिसरं अधिक प्रत्यक आहे, प्रत्यगात्मभूताश्च, प्रत्यक म्हणजे आतलं, अधिक अंतर्गत आहे, अधिक सूक्ष्म आहे आणि अधिक महान आहे, अधिक व्यापक आहे, असं जे काही त्याला श्रेष्ठ म्हणतात। आता इथे सिक्वेन्शियल गोष्टी दिलेल्या आहेत की आपल्या या शरीरामध्ये सगळ्यात जास्त स्थूल काय आणि क्रमाक्रमाने सूक्ष्म तत्वाकडे आपण कसं जायचं, सूक्ष्मत्वाचा विचार कसा करायचा, सूक्ष्मत्वाचा वेध कसा घ्यायचा, ती एक सुंदर प्रणाली, एक सिक्वेन्स इथे यमदेव समजावून सांगतात। सगळ्यात पहिल्यांदा म्हणतात की इंद्रियांपेक्षा विषय श्रेष्ठ आहेत। श्रेष्ठ शब्दाची व्याख्या काय, अधिक सूक्ष्म आहेत, महान आहेत आणि प्रत्यक म्हणजे अंतर्गत आहेत, अजून आतमध्ये आहेत। आणि इथे आत बाहेर शब्द हा केवळ शरीर सापेक्ष घेऊ नये। आत शब्दाचा अर्थ आहे आपलं जे मूळ स्वरूप आहे, निर्गुण विष्णूचं पद आहे, ब्रह्मपद, आत्मपद ज्याला म्हणतात, त्याच्या जे अधिक जवळ आहे त्याला म्हणतात ते अधिक आतमध्ये आहे। मग अधिक आतमध्ये, अधिक सूक्ष्म आणि अधिक व्यापक, महान असं जे काही ते श्रेष्ठ आहे। इंद्रियांपेक्षा विषय अधिक श्रेष्ठ आहेत, म्हणजे इंद्रियांपेक्षा विषय अधिक सूक्ष्म आहेत, अधिक प्रत्यक म्हणजे आतमध्ये आहेत आणि अधिक व्यापक देखील आहेत। आता ह्याचा अर्थ आपण कसा लावणार, आपल्याला विषय जे माहिती आहेत ते फक्त सूक्ष्म विषय माहिती आहेत। मी माझ्या डोळ्यांनी आता इथे 3-4 वस्तू बघते, डोळ्यांनी मी लॅपटॉप बघते, डोळ्यांनी मी फोन बघते, डोळ्यांनी मी हे पुस्तक बघते। मग इथे जेव्हा यमदेव म्हणतात की इंद्रियांपेक्षा विषय श्रेष्ठ, म्हणजे माझ्या डोळ्यांपेक्षा हा लॅपटॉप, फोन आणि पुस्तक श्रेष्ठ आहे असं त्यांना म्हणायचं आहे का, तर असं यमदेवांना म्हणायचं नाही। इथे जेव्हा आपण डोळ्यांनी एखादी वस्तू बघतो तेव्हा वेदांत शास्त्राच्या भाषेत आपण त्या वस्तूचं रूप ग्रहण करतो, डोळ्यांच्या माध्यमातून आपण रूप ग्रहण करतो। पुस्तक, लॅपटॉप आणि फोन या वस्तू आहेत, वेगवेगळे आकार आहेत, पण या तिघांच्याही मध्ये कॉमन की या तिघांनाही रूप आहे आणि इंद्रियांच्या म्हणजे डोळ्याच्या माध्यमातून हे रूप ग्रहण केलं जातं। रूप हा विषय सूक्ष्म विषय आहे। शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे 5 सूक्ष्म विषय आहेत, याला तन्मात्रा देखील म्हटलं जातं। यमदेव जेव्हा म्हणतात की इंद्रियांपेक्षा विषय श्रेष्ठ आहेत तेव्हा ते स्थूल विषयांबद्दल बोलत नाही। यमदेवांना म्हणायचं आहे की आपली ही जी इंद्रिय आहेत त्याच्यापेक्षा हे विषय शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे अधिक सूक्ष्म आहेत, व्यापक आहेत आणि अधिक प्रत्यक म्हणजे अंतर्गत आहेत, स्वरूपाच्या तत्वाच्या अधिक जवळचे आहेत। आपण या फोरमवर इथे सृष्टी निर्मितीची प्रक्रिया अजून शिकलो नाही, त्यामुळे काही संकल्पनांना आज आपण ब्रीफली स्पर्श करणार आहोत आणि पुढे एखाद्या सत्रामध्ये त्याचं डिटेल विवेचन आपण नंतर बघूया।
पण सृष्टी निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये असं सांगितलेलं आहे की आधी पंचतन्मात्रांची म्हणजे या विषयांची निर्मिती झाली, शब्द स्पर्श रूप रस गंध, आणि मग त्याच्या सत्वांशापासून ज्ञानेंद्रियांची निर्मिती, रजांशापासून कर्मेंद्रियांची निर्मिती वगैरे नंतर झाली. परंतु निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये सृष्टी निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये आधी या 5 तन्मात्रा निर्माण झाल्या आणि मग नंतर 5 सूक्ष्म ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय निर्माण झाली. ती नंतर निर्माण झाली म्हणून ती तन्मात्रांच्या मानाने, सूक्ष्म विषयांच्या मानाने अधिक स्थूल आहेत आणि 5 जे विषय आहेत, 5 तन्मात्रा आहेत, त्या अधिक सूक्ष्म, अधिक व्यापक आणि अधिक प्रत्यक म्हणजे अंतर्गत आहे असं मानलं जातं. इंद्रियांहून विषय सूक्ष्म. पुढे यमदेव म्हणतात की विषयांपेक्षा मन सूक्ष्म आहे. आता ह्या ज्या 5 तन्मात्रा आहेत याच्यापेक्षा मन सूक्ष्म आहे असं म्हटलं आहे. आपण या केवळ संकल्पना आहेत, संकल्पना कॉन्सेप्च्युअली समजावून घ्यायचा प्रयत्न करतोय. शब्द स्पर्श रूप रस गंध यांच्यापेक्षा मन अधिक सूक्ष्म आहे असं यमदेवांनी का म्हटलं? तर बघा, एका इंद्रियाच्या माध्यमातून केवळ एक विषय ग्रहण होतो. डोळ्यांनी केवळ रूप बघू शकतो, कानांनी केवळ शब्द ऐकू शकतो, त्वचेने केवळ आपण स्पर्श करू शकतो. प्रत्येक इंद्रिय हे केवळ एका विषयाला ग्रहण करू शकतं. परंतु इंद्रियाच्या माध्यमातून हे सगळे विषय आतमध्ये आले की या सगळ्या विषयांना एकटं मन ग्रहण करतं आणि एकटं मन याचं प्रोसेसिंग करतं. माझ्यासमोर छान पावसाळ्याचे दिवस आहेत आणि विचार करा की समोसे ठेवलेले आहेत, बटाटे वडे ठेवलेले आहेत, बाहेर पाऊस पडतोय, छान गरम गरम बटाटे वडे समोर आले की ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून आपण बघतो आणि म्हणतो की वा, बटाटे वड्यांचा वास किती छान येतोय. पण याचा आकार जरा मोठे झाले नाही का, म्हणजे याचं कव्हर जरासं जाड आहे. आपले लगेच ॲनालिसिस सुरू होतं. हा सगळा विचार करणारं जे आहे ते मन आहे. याचा वास छान आहे पण आकार छान नाही, याची चव छान आहे पण याचा स्पर्श मात्र थोडासा ओबडधोबड आहे. तर असं शब्द स्पर्श रूप रस गंध सगळ्या विषयांचं ग्रहण केल्यावर त्या सगळ्यांचं प्रोसेसिंग करणारं मन आतमध्ये असतं. म्हणून मन हे त्या विषयांच्या पेक्षा अधिक सूक्ष्म आहे, अधिक व्यापक आहे आणि अधिक प्रत्यक म्हणजे आपल्या स्वरूपाच्या जवळ आहे असं म्हटलं जातं. आणि ही दुसरी स्टेप झाली. इंद्रियांपेक्षा विषय श्रेष्ठ, विषयांपेक्षा मन श्रेष्ठ. आता पुढे यमदेव म्हणतात की मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे. मनापेक्षा बुद्धी का श्रेष्ठ आहे याची देखील कारणं आहेत. 2 कारणं आहेत. बघा, मनाच्या माध्यमातून जेव्हा आपण एखाद्या नवीन विषयाचा, एखाद्या कुठल्याही विषयाचा विचार करतो तेव्हा त्या विषयाचा कुठला तरी संस्कार सूक्ष्म रूपाने आधी बुद्धीवर झालेला असणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ, आता पावसाळा आहेत आणि आता काही आंब्याचे दिवस नाहीत, पण एखादा असा दिवस येतो की टेबलवर बसल्यावर मला खूप आमरसाची आठवण येते. आणि आमरसाची आठवण मला का येते? कारण की कधी काळी मी आंबा नावाचं फळ बघितलेलं आहे, खाल्लेलं आहे, चाखलेलं आहे, ते आवडलं आहे आणि ते आतमध्ये माझ्या मी ग्रहण करून ठेवलेलं आहे. म्हणून मला आंब्याची आठवण येते, म्हणून आंब्याचे विचार माझ्या मनामध्ये येतात. असं एखादं फळ जे मी कधीच पाहिलं नाही, कधीच बघितलं नाही, याच्या आधी मी कधीच जर त्याचा अनुभव केला नसेल तर त्यासंबंधीचे विचार मनामध्ये येणं शक्य नाही. त्यामुळे बुद्धीमध्ये जे सूक्ष्म संस्कार आहेत, ज्या विषयांचे, ज्या कर्मांचे, ज्या व्यक्तिवस्तू घटनेचे, तेच वेगवेगळ्या संकल्पाच्या रूपाने मनामध्ये येतात. म्हणून बुद्धी ही मनापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे असं मानलं जातं. हे पहिलं कारण आहे. आणि दुसरं कारण आहे की मनामध्ये जेव्हा अनेक संकल्प, अनेक विचार यांचं काहूर माजलेलं असतं, अनेक विचारांचा गोंधळ माजलेला असतो, तेव्हा त्याला सॉर्ट आऊट करून त्याच्यामधला एक कुठला तरी विचार पकडून ठेवणं, एक निर्णय घेणं, हे निर्णय घेण्याचं काम देखील बुद्धी करते. त्यामुळे मनामधला गोंधळ ऑर्गनाईज करण्याचं काम ही बुद्धी करते. या दोनही दृष्टीने बुद्धी मनापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे असं मानलं जातं. इंद्रियांपेक्षा विषय श्रेष्ठ, विषयांपेक्षा मन श्रेष्ठ. मनापेक्षा बुद्धी ही अधिक सूक्ष्म आहे, व्यापक आहे, प्रत्येक म्हणजे आपल्या स्वरूपाच्या अधिक जवळची आहे. इथपर्यंत हा मंत्र समजणं सोपं आहे. आता याच्या पुढे यमदेवांनी थोडेसे नवीन एलिमेंट्स इंट्रोड्यूस केलेले आहेत. यमदेव म्हणतात की बुद्धीपेक्षा महान आत्मा श्रेष्ठ आहे. हा महान आत्मा म्हणजे टीकाकारांनी याचं नाव दिलेलं आहे की महत्तत्व. कोणी महत्तत्व म्हणले, कोणी हिरण्यगर्भ म्हणले.
आपण या संकल्पना अजून इथे शिकलो नाही. थोडक्यात आपण याचा अर्थ बघू आणि नंतर एखाद्या सत्रामध्ये त्या विस्ताराने बघू. महत्त्वाचा अर्थ आहे समष्टी बुद्धी. व्यष्टी बुद्धी म्हणजे एका व्यक्तीच्या संदर्भात जेव्हा आपण बुद्धीबद्दल बोलतो त्याला म्हणतात व्यष्टी बुद्धी किंवा नुसती बुद्धी. आणि समष्टी बुद्धी म्हणजे संपूर्ण ब्रह्मांडाच्या सर्व लोकांच्या संदर्भात जेव्हा आपण बुद्धी या तत्वाचा विचार करतो त्याला म्हणतात समष्टी बुद्धी. अनेक वृक्ष असतील त्या अनेक वृक्षांच्या समूहाला वन म्हणतात. अगदी तसं अनेक व्यष्टी शरीरांच्या समूहाला समष्टी शरीर म्हणतात किंवा अनेक व्यष्टी बुद्धींच्या समूहाला समष्टी बुद्धी असं म्हणतात. मग यमदेवांनी काय म्हटलेलं आहे की व्यष्टी बुद्धीपेक्षा समष्टी बुद्धी अधिक श्रेष्ठ आहे, अधिक सूक्ष्म आहे, महान आहे आणि प्रत्येक म्हणजे आतली आहे. आता असं यमदेवांनी का म्हटलं? उदाहरण बघू की आपल्याकडे घट आहेत, 4-5 वेगळे घट आहेत, परंतु या घटांच्या बद्दल मी बोलताना म्हणते की हे वेगवेगळे घट जरी असले तरी घटत्व ही जाती एकच आहे. घटत्व ही जाती आहे आणि त्या घटत्व या जातीचे घट हे वेगळे इन्स्टन्सेस आहेत. मनुष्यत्व ही जात आहे, मनुष्यत्व ही जात आहे आणि वेगवेगळे मनुष्य हे त्या जातीचे इन्स्टन्सेस आहेत. अभिव्यक्ती झालेली आहे वेगवेगळ्या मनुष्यांच्या रूपाने. मग जातीच्या बाबतीत बोलताना मी म्हणते की मनुष्यत्व ही जाती ही मनुष्यापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे, सूक्ष्म आहे, व्यापक आहे. हे जसं मनुष्यत्व आणि मनुष्याच्या बाबतीत आहे, घटत्व आणि घटाच्या बाबतीत आहे, अगदी तसंच समष्टी बुद्धी ही अधिक सूक्ष्म आहे, व्यापक आहे, प्रत्येक म्हणजे आपल्या स्वरूपाच्या जवळ आहे. आणि या समष्टी बुद्धीचे जी अभिव्यक्ती वेगवेगळ्या व्यक्तींच्या माध्यमातून होते ती व्यष्टी बुद्धी ही अधिक स्थूल आहे, अधिक कनिष्ठ आहे आणि त्याच्यापेक्षा समष्टी बुद्धी ही श्रेष्ठ आहे. जशी मनुष्यापेक्षा मनुष्यत्व ही जाती श्रेष्ठ आहे तसं वेगवेगळ्या व्यष्टी बुद्धींपेक्षा त्यांची कॉमनॅलिटी असणारी, त्यांचं एकत्रित रिप्रेझेंटेशन करणारी समष्टी बुद्धी ही प्रत्येक आहे, सूक्ष्म आहे आणि श्रेष्ठ आहे. पुढे यमदेव म्हणतात, याच्या इथे हिरण्यगर्भ हा नावाचा देखील शब्द आहे, काही ठिकाणमध्ये दिलेला आहे. हिरण्यगर्भ या शब्दाची मी इथे फक्त व्याख्या सांगते की ही जी समष्टी बुद्धी आहे किंवा संपूर्ण समष्टी देह आहे, समष्टी लिंग शरीर आहे, त्यांनी उपहित झालेलं चैतन्य त्याला हिरण्यगर्भ म्हणतात. समष्टी प्राण अथवा समष्टी देहाने उपहित झालेलं चैतन्य. आपण बघा आपल्या देहाच्या संदर्भात बघितलं होतं की बुद्धी आहे आणि बुद्धीमध्ये पडलेला आत्मप्रकाश किंवा बुद्धीने उपहित झालेलं चैतन्य, बुद्धीने वेगळं पाडलेलं चैतन्य. तसं बुद्धी स्वतः अचेतन आहे परंतु तिने उपहित केलेलं चैतन्य वेगळं आहे. हे जसं आपण एका व्यक्तीच्या संदर्भात विचार केला तसंच इथे महत्त्व म्हणजे समष्टी बुद्धी आणि त्याने उपहित केलेलं चैतन्य म्हणजे हिरण्यगर्भ. ही इथे मी केवळ व्याख्या सांगितली, याच्या विस्तारामध्ये आपण जाणार नाही. ही संपूर्ण प्रक्रिया आपण अजून शिकलेलो नाही आणि मुळात या श्लोकाच्या संदर्भात या संकल्पनांचं फारसं महत्त्व नाही. महत्त्व कशाचं आहे त्याच्याकडे आपण आता जाऊ. पुढे यमदेव म्हणतात की महत्त्वापेक्षा अव्यक्त अधिक श्रेष्ठ आहे. अव्यक्त शब्दाचा अर्थ की ही जी संपूर्ण सृष्टी आहे ही निर्माण होण्याच्या पूर्वी बीजरूपाने अव्यक्त या तत्वामध्ये लीन होती असं मानलं जातं. सृष्टी निर्मितीच्या आधी आपण सगळे चराचर सृष्टीमधले जीव, व्यक्ती, वस्तू या बीजरूपाने उपलब्ध होत्या, अस्तित्वात होत्या. निर्मितीच्या वेळेस त्या अभिव्यक्त झाल्या आणि सृष्टीचा जेव्हा प्रलय होईल तेव्हा ही परत अव्यक्तामध्ये म्हणजे बीजावस्थेमध्ये लीन होऊन राहील ही संपूर्ण सृष्टी. आणि हे जे अव्यक्त नावाचं तत्व आहे ते अधिक सूक्ष्म आहे, महान आहे, व्यापक आहे, प्रत्येक म्हणजे आपल्या अंतरात्म्याच्या, आपल्या मूळ स्वरूपाच्या अधिक जवळ आहे. आचार्यांनी जेव्हा याची व्याख्या केली तेव्हा आचार्यांनी एक छान उदाहरण दिलं. आचार्य म्हणतात की वटकणिकायाम इव वटवृक्ष शक्ती. वटवृक्षाचं बीज हे अत्यंत छोटं असतं. त्या बीजाकडे बघितलं तर कोणीही विश्वास ठेवणार नाही की या एवढ्याशा बीजातून एवढा मोठा वटाचा वृक्ष बाहेर येईल. परंतु त्याचं झाड, खोड, त्या झाडाचं खोड, त्याचं पारंब्या, त्याच्या फांद्या, त्याची पानं
आणि त्या झाडाची संपूर्ण शक्ती त्या बीजामध्ये अनुस्यूत असते, त्या बीजामध्ये उपस्थित असते. आचार्य म्हणतात की हे जसं आहे तसे ही जी संपूर्ण सृष्टी आहे ही बीजरूपाने त्या अव्यक्त तत्वामध्ये उपस्थित असते, उपलब्ध असते. आणि म्हणून अव्यक्त हे जे तत्व आहे ते अधिक सूक्ष्म, अधिक प्रत्यक, आतलं आणि अधिक व्यापक मानलं गेलेलं आहे. इंद्रियांपेक्षा विषय म्हणजे तन्मात्रा, तन्मात्रांपेक्षा मन, मनापेक्षा बुद्धी, बुद्धीपेक्षा महत्त्व, महत्त्वापेक्षा अव्यक्त श्रेष्ठ आहे. आणि शेवटी यमदेव म्हणतात की अव्यक्त तत्वापेक्षा पुरुष श्रेष्ठ आहे. आणि हा जो पुरुष आहे याच्यापेक्षा दुसरं श्रेष्ठ काहीही नाही, याच्या आतमध्ये काहीही नाही, याच्यापेक्षा प्रत्येक अजून काहीही नाही, याच्यापेक्षा व्यापक अजून काहीही नाही. मग हे जे पुरुष नावाचं तत्व आहे, जो आपला आत्मा, जे ब्रह्म, ज्याचं वर्णन यमदेवांनी दुसऱ्या वल्लीमध्ये 18व्या ते 22व्या मंत्रापर्यंत केलेलं आहे, हा आत्मा सर्वात सूक्ष्म आहे. तो सूक्ष्मत्वाची परमावधी आहे. सगळ्यांना प्रयोग जर आठवत असेल तर हा आत्मा प्रकाशरूप आहे आणि हा आत्मा स्वयंप्रकाश आहे. त्याला सर्वात अधिक सूक्ष्म का म्हणलं? त्याचं कारण की ही जी मधली सगळी तत्व आहेत, शरीर, इंद्रिय, विषय, मन, बुद्धी, महत, अव्यक्त, ही सगळी तत्व प्रकाश्य आहे आणि आत्मा प्रकाशक आहे असं मानलं जातं. प्रकाशन या शब्दाचा परमार्थामध्ये अर्थ आहे ज्ञान होणं. प्रकाशन म्हणजे ज्ञान, प्रकाशन होणं म्हणजे ज्ञान होण्याची प्रक्रिया. आत्मा प्रकाशक आहे आणि इतर सर्व तत्व प्रकाश्य आहेत. आत्म्याच्या प्रकाशामध्ये इतर सर्व वस्तूंचं, घटकांचं ज्ञान होतं. मी जेव्हा म्हणते की मला या फोनचं ज्ञान झालं, कसं ज्ञान झालं? डोळ्यांच्या माध्यमातून बघून ज्ञान झालं. डोळे हे बाहेरच्या लौकिक प्रकाशामध्ये पाहतात आणि जे पाहिलं आहे त्याचं ज्ञान आतल्या अलौकिक प्रकाशामध्ये होतं, आत्मप्रकाशामध्ये होतं. आत्मप्रकाशामध्ये मला इंद्रिय, मन, बुद्धी, अव्यक्त, हिरण्यगर्भ, महत्त्व या सगळ्यांचं ज्ञान होतं. आत्म्याच्या प्रकाशामध्ये सर्वांचं ज्ञान होतं, परंतु आत्म्याचं ज्ञान होण्यासाठी दुसऱ्या कुठल्याही प्रकाशाची आवश्यकता नाही. आत्मा हा स्वयंप्रकाश आहे. आत्मा आहे म्हणून इतर सर्व तत्वांचं ज्ञान होतं. आत्मप्रकाश आपल्या आतमध्ये नसला असता तर बाहेरच्या या कुठल्याही घटकाचं आपल्याला ज्ञान झालं नसतं. म्हणून आत्मतत्व सर्वाधिक सूक्ष्म आहे. त्याच्या प्रकाशात इतर सर्व तत्व जाणली जातात. आचार्यांनी अजून कारण सांगितलेलं आहे की चिन्मात्र घन, की या आत्मतत्वापेक्षा भिन्न दुसरी कुठलीही वस्तू नाही. आपल्याला असं वाटतं की आपलं शरीर वेगळं आहे, मन वेगळं आहे, बुद्धी वेगळं आहे आणि आत्मा कुठेतरी चौथीकडे वेगळं आहे. असं हे सगळं वेगळं वेगळं नाही. आत्मप्रकाश एकच आहे. त्याला देशकाल वस्तूची मर्यादा नाही. देशकाल वस्तूने ते परिच्छिन्न होत नाही, परंतु वेगवेगळ्या उपाधींच्यामुळे ते जणू वेगळं झालं आहे असं वाटतं. आकाश नावाचं तत्व एकच आहे. छोटे मोठे घट निर्माण झाले की त्या घटामधलं आकाश जणू वेगळं आहे असं वाटतं. खरं खरं आकाशामध्ये विभाग पडत नाही. तसं ब्रह्मतत्वामध्ये कुठलेही विभाग पडत नाही. ते अखंडैक रस आहे. सर्वत्र सदा समान आहे. त्याच्यामध्ये कुठलीही मर्यादा नाही. ते परिच्छिन्न होत नाही, वेगवेगळं होत नाही, त्याच्यात खंड पडत नाही. शरीराच्या उपाधीमुळे त्याच्यामध्ये जणू भेद निर्माण झाले आहे असं वाटतं. प्रत्यक्षात हे भेद निर्माण होत नाही. असा हा जो आत्मा, जो स्वयंप्रकाश आहे, जो चिन्मात्र घन आहे, अखंड एकरस आहे, तो सगळ्यात सूक्ष्म आहे आणि इतर सर्व तत्व प्रकाश्य आहेत आणि आत्म्याच्या मानाने स्थूल आहेत. मग आपला हा जो सगळा अभ्यास आहे तो कुठल्या दिशेने चालू आहे की मधली ही जी सगळी तत्व आहेत, इंद्रिय, विषय, मन, बुद्धी, महत, हे मी नाही आणि सगळ्यात जो सूक्ष्म स्वयंप्रकाश आत्मा आहे तो मी आहे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. ज्ञानेश्वरीची पहिलीच ओवी आहे. स्वसंवेद्य शब्द वापरलेला आहे. स्वसंवेद्य शब्द हा थोडासा याचा अर्थ वेगळा आहे, परंतु स्वसंवेद्य म्हणजे तोच होऊन त्याचा अनुभव घेता येतो, तोच होऊन त्याची जाण आपल्याला होते. जो 9 प्रमाणांनी जाणला जात नाही, जो ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून जाणला जात नाही, ज्याला दुसरं कोणीही प्रकाशित करू शकत नाही, असा आत्मा, परमपुरुष, तो मी आहे. हा अनुभव घेण्यासाठी या वेगवेगळ्या पद्धतीने
ही मांडणी होत आहे. या मांडणीमधले हे मधले जे एलिमेंट्स आहेत ते महत्त्वाचे नाहीत. जो शेवटचा एलिमेंट आहे परमपुरुष तो महत्त्वाचा आहे आणि तो मी आहे याच्या अनुभूतीसाठी आपण हे सगळे प्रयत्न करत आहोत. 5 मिनिट उरले आहेत. आपण 12वा मंत्र बघू, त्याचा अर्थ वाचू आणि मग त्याचं जे विस्तृत विवेचन आहे ते आपण पुढच्या सत्रामध्ये बघू. 12व्या मंत्रामध्ये यमदेव म्हणतात की एष सर्वेषु भूतेषु गूढोत्मा न प्रकाशते दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभिः. अर्थ म्हणतात यमदेव की हा आत्मा सर्व सृष्ट पदार्थांच्या अंतर्यामी असलेला आत्मा सर्वांना उघड दिसत नाही, तर सूक्ष्मदर्शी पुरुषांना आपल्या एकाग्र व सूक्ष्म बुद्धीने तो दिसतो. एष सर्वेषु भूतेषु म्हणजे हा आत्मा आहे. कुठे आहे? सर्व भूतांच्या अंतर्यामी आहे. माझ्या अंतर्यामी आहे, तुमच्या अंतर्यामी आहे, देवाच्या अंतर्यामी आहे, मला खूप आवडणाऱ्या व्यक्तींच्या देखील अंतर्यामी आहे आणि मला अजिबात न आवडणाऱ्या व्यक्तींच्या अंतर्यामी देखील हा आत्मा आहे. सगळीकडे हा उपस्थित असला तरी कसा आहे? गूढ. गूढ म्हणजे रहस्यमय. आपल्याला आठवत असेल की आपण 12व्या मंत्रात बघितलं होतं. कोणता 12वा मंत्र? दुसऱ्या वल्लीतला 12वा मंत्र. तन दूरदर्शम गूढम अनुप्रविष्टम गुहाहितम गौवरेष्ठम पुराणम. यमदेवांनी हा शब्द आधी वापरलेला आहे की बुद्धिरूपी गुहेमध्ये हा आत्मा स्थित आहे, गूढ आहे, रहस्यमय आहे. सर्व भूतांच्या अंतर्यामी असून देखील गूढ रहस्यमय असल्यामुळे न प्रकाशते, तो उघडपणे आपल्याला दिसत नाही, त्याचं प्रकाशन होत नाही, त्याचं ज्ञान होत नाही, तो आपल्याला जाणता येत नाही. सगळीकडे आहे परंतु तरी देखील तो आपल्याला जाणता येत नाही. मग कोणाला जाणता येतो? दृश्यते. कोणाला तो पाहता येतो? पाहता येतो म्हणजे अनुभवता येतो. त्वग्रेया म्हणजे त्यांनी म्हटलेली आहे की ज्याची बुद्धी एकाग्र आहे. अग्र म्हणजे पॉइंट. ज्याची बुद्धी केवळ एका अग्रावरती एकाग्र होऊ शकते, फोकस होऊ शकते. वन पॉइंटेड माइंड. ज्याची एकाग्र बुद्धी आहे. सूक्ष्मया अशा एकाग्र बुद्धीने आणि सूक्ष्म बुद्धीने ते लोक म्हणजे कोणते लोक? सूक्ष्मदर्शिभिः. ज्या लोकांची या सूक्ष्म तत्वाचं दर्शन घेण्याची क्षमता आहे. अशी सूक्ष्म तत्वाची दर्शन घेण्याची क्षमता घेऊन कोणी जन्माला येत नाही. ही क्षमता आपल्याला नरदेहात आल्यावर हळूहळू विकसित करावी लागते. ज्या तत्वाची आपल्याला अनुभूती घ्यायची आहे ते इंद्रिय अगोचर आहे. इंद्रियांच्या माध्यमातून आपल्याला प्रत्यक्ष त्याचं ज्ञान होणं शक्य नाही. 9 प्रमाणांनी जो जाणला जात नाही. अप्रमेय हा शब्द आपण वापरला होता. बघा, आठवा की प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, अर्थापत्ती अशा कुठल्याही प्रमाणांनी ज्याचं ज्ञान होत नाही, अशा आत्मतत्वाचं ज्ञान करून घेण्यासाठी 2 गोष्टींची आवश्यकता आहे. 1 आपली बुद्धी अत्यंत एकाग्र हवी आणि 2 आपली बुद्धी अत्यंत सूक्ष्म हवी. आचार्यांनी इथे अजून एक घटक सांगितलेला आहे की आपल्याला या आत्मतत्वाचं ज्ञान होत नाही कारण की फार मोठं मायेचं आवरण आहे, मायेचा पगडा आहे. आचार्य म्हणतात की अहो अतिगंभीरा दूरवगाह्या विचित्रा माया. ही जी मायेची शक्ती आहे ती अत्यंत गंभीर आहे. माया दुर्गम आहे, अत्यंत विचित्र आहे आणि या मायेच्या शक्तीमुळे हे आत्मतत्व जणू झाकलं गेलेलं आहे आणि अत्यंत उघड असून देखील सामान्य जीवांना त्याची अनुभूती येत नाही. मग सामान्य जीवांना जर त्याची अनुभूती यायची असेल तर हे मायेचं आवरण दूर होणं आवश्यक आहे आणि आपली बुद्धी एकाग्र होणं आवश्यक आहे, सूक्ष्म होणं आवश्यक आहे. दैनंदिन आपल्या प्रपंचामध्ये आपली बुद्धी फार जास्त स्थूल गोष्टींच्या मध्ये अडकलेली असते. एका ठिकाणी माझी मैत्रीण आहे, त्यांच्याकडे अशी पद्धत आहे, कपडे वाळत घालताना एका स्पेसिफिक सिक्वेन्समध्ये कपडे वाळत घालायचे. म्हणजे अमुक एका आकाराने, अमुक एका रंगाचे कपडे. आणि आपल्या दैनंदिन जीवनात अशी शिस्त अवश्य असावी. जेवढ्या या गोष्टी ऑर्गनाइज्ड असतील तेवढा आपलं उरलेलं आयुष्य आपल्याला सुरळीतपणे जगता येतं. परंतु तो जो काही कपडे वाळत घालण्याचा सिक्वेन्स आहे तो स्वतः पाळणं ही एक गोष्ट आहे, परंतु दुसऱ्यालाच असं सांगून त्याच्याकडून ते काम करून घेणं ही महाकठीण गोष्ट आहे. आणि मग त्यांच्या घरी जी काम करणारी बाई आहे तिने एक दिवस जर हे कपडे उलटे सुलटे वाळत घातले की या बाईंचा मूड ऑफ होतो आणि मूड ऑफ झालं की घरातली पण कामं धड होत नाही.
भांडे नीट लावले नाही म्हणून मूड ऑफ झाला, कपडे नीट वाळत घातले नाही म्हणून मूड ऑफ झाला. असा दैनंदिन जीवनात या सगळ्या स्थूल गोष्टींनी सारखा मूड ऑफ आपला होत असेल तर या सूक्ष्म तत्वाकडे आपली बुद्धी कधी वळणार? या तत्वाचं ग्रहण करण्यासाठी आपण कधी एकाग्र होणार? आणि एकाग्र होणे, सूक्ष्म होणे याच्यासाठी कशा प्रकारे विचार करता येईल आणि कशा प्रकारे या मायेचं आवरण दूर करता येईल, हा थोडासा साधना पद्धतीचा भाग हा आपण या श्लोकाचा उरलेला हे जे विवरण आहे ते पुढच्या सत्रामध्ये बघू. आणि पुढच्या सत्रामध्ये याच्यानंतर 13वा मंत्र आहे, कठोपनिषदातला एक कठीण महत्त्वपूर्ण मंत्र आहे, त्याला लयचिंतनाचा मंत्र म्हणतात. तर 12व्या मंत्राचा उरलेला भाग आणि 13वा मंत्र याचा एकत्रित अभ्यास आपण पुढच्या सत्रामध्ये करू. आज आपलं चिंतन इथेच थांबवू. हरिओम तत्सत.